सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि दादा पाटील महाविद्यालय सांस्कृतिक विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये जल्लोष युवक महोत्सव 2025 या महोत्सवाच्या विभागीय स्पर्धेचं आयोजन आज रयत शिक्षण संस्थेच्या या दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये होत आहे। हे सांगताना मला खूप खूप आनंद होतो आहे। त्याचं कारण असं की ग्रामीण भागातील ज्याला सातत्यानं दुष्काळग्रस्त असा तालुका म्हणून हिणवलं गेलेलं आहे, अशा कर्जतच्या मातीमध्ये सुद्धा किती मोठा कस आहे, सांस्कृतिक कस आहे, क्रीडा प्रकाराचा कस आहे, ज्ञानाचा कस आहे, संशोधनाचा कस आहे। परंतु जगामध्ये इथल्या मातीतले हे सगळे गुणधर्म जात असताना त्याची यथोचित नोंद घेतली गेली पाहिजे, म्हणून महाविद्यालयानं 2023-24 मध्ये विद्यापीठाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरच्या नॅशनल इंटर युनिव्हर्सिटी वुमेन्स रेसलिंग कॉम्पिटिशन या ठिकाणी आयोजित केल्या आणि त्यावेळी भारतातल्या 135 विद्यापीठातील 2000हून अधिक कुस्तीपटू मुली आणि त्यांचे कोच, मार्गदर्शक, टीम मॅनेजर्स या प्रांगणामध्ये 4 दिवस राहिले आणि ती स्पर्धा अत्यंत यशस्वीरित्या या ठिकाणच्या आमच्या सर्व सहकारी सीडीसी मेंबर्स सर्वांनी अत्यंत यशस्वीरित्या त्या ठिकाणी ही स्पर्धा पार पाडली आणि देशभर या महाविद्यालयाचा जो नावलौकिक आहे तो पोहोचला की अशाही पद्धतीच्या स्पर्धेचं आयोजन हे महाविद्यालय कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसताना करू शकतं, हे सिद्ध झालं। आणि त्याच वेळी आम्ही एक चंग बांधला की क्रीडा प्रकारामध्ये ज्या पद्धतीने आपण हे सिद्ध केलं आणि इथल्या मुलांमध्ये क्रीडा संस्कार जे आहे त्याला विकसित करण्यासाठी एक प्रेरणा द्यायचं काम केलं, तसंच आपण कला प्रकाराच्या बाबतीत देखील अशाच पद्धतीने पुढाकार घेऊया। म्हणून आम्ही गेली 3 वर्ष विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाकडे सातत्यानं प्रस्ताव देत होतो। आमचे सन्मित्र स्वामीराज भिसे आणि त्यांची टीम या ठिकाणी सर्वे करून जात होती, परंतु किमान या विभागीय स्पर्धेचं का होईना युथ फेस्टिवलचं आयोजन करण्याची संधी आम्हाला मिळाली, यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो आणि या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यापीठानं त्याची नोंद घेतली आणि आज या शैक्षणिक वर्षातला हा युवक महोत्सव जल्लोष या नावानं या ठिकाणी पार पडतो आहे। त्यानिमित्तानं मंचावर या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत, ज्यामध्ये आमच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य जे आत्ताच्या या उद्घाटन समारंभासाठीचे अध्यक्ष आहेत आदरणीय राजेंद्र तात्या फाळके, त्याचबरोबरीने आमचे सन्मित्र विद्यापीठाच्या कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर संदीप पालवे, त्याचबरोबरीने या ठिकाणी महाविद्यालय विकास समितीचे दुसरे ज्येष्ठ सदस्य आदरणीय बप्पाजी धांडे, या ठिकाणी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या माध्यमातून स्वामीराज भिसे असतील, सूरज असेल, दिघे मॅडम असतील, या ठिकाणी केदारे मॅडम असतील, ही ऑब्झर्वर टीम आहे। त्याचबरोबरीनं ज्या 5 कला प्रकारातील 28 उपकला प्रकारांच्या स्पर्धा आज या प्रांगणामध्ये वेगवेगळ्या दालनामध्ये होत आहेत, त्याचे परीक्षक या ठिकाणी 17हून अधिक परीक्षक या ठिकाणी आलेले आहेत। ते सर्व परीक्षक आणि मंचावर आमच्या माजी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब दादा साळुंके, आजी अध्यक्ष सुभाषचंद्रजी तनपुरे, खजिनदार प्रकाशराव दांडेसर, त्याचबरोबर शशिकांत दादा पाटील, या ठिकाणी ढेरे तात्या, त्याचबरोबरीनं या ठिकाणी आमचे विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक शिंदे सर, सागर शिंदे सर, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉक्टर प्रमोद परदेशी, IPSCचे कोऑर्डिनेटर डॉक्टर संदीप पै, आमचे दोन्ही उपप्राचार्य यादव सर आणि पिसे सर, आणि आपण सर्व वेगवेगळ्या महाविद्यालयामधून आलेले
वेगवेगळ्या महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व करत असलेले म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर मग बारामती असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, श्रीगोंदा असेल, कर्जत असेल, जामखेड असेल, अशा वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेले आपण सर्व कलावंत विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक, त्यांच्या महाविद्यालयातून आलेले त्यांचे शिक्षक, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी या ठिकाणी प्रास्ताविक फार लांबवणार नाही. हा औपचारिक कार्यक्रम आहे. थोडा विलंब आपला झालेला आहे आणि जेवढा विलंब उद्घाटनाला होतो तेवढाच मग समारोपाला होत असतो. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. आपल्याला सगळ्या स्पर्धांचा समारोप आणि एकूणच 6-6:30च्या आत आपल्याला करायचा आहे. फक्त एक संयोजक या नात्यानं या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून आपल्या सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो आणि त्याचबरोबरीनं दिवसभरामध्ये त्या पद्धतीच्या टीम त्या ठिकाणी आम्ही आपल्या सर्वांच्या सेवेसाठी नियुक्त केलेले आहेत. मग त्यामध्ये अगदी भोजन समितीपासून तर स्वयंसेवकांपर्यंत वेगवेगळ्या टीम या ठिकाणी आहेत. सुरुवातीलाच एक फक्त घोषित करतो की बाहेर पडल्यानंतर याच दालनामध्ये नाट्य स्पर्धा आणि नृत्य स्पर्धेचं आयोजन हे जे शारदाबाई पवार सभागृह आहे की जे खरं तर एक आमच्या महाविद्यालयाची आनमान आणि शान आहे की जिथं आंतरराष्ट्रीय दर्जाच्याही प्रकारचे कला प्रकार सादर केले जाऊ शकतात आणि त्याचा अनुभव आपण घेणार आहात. आणि म्हणूनच भिसे सर आमचा हा आग्रह नेहमी असायचा की आम्हाला यूथ फेस्टिवल मिळावं आणि यावर्षी आपण तो आम्हास दिलेला आहे. या सभागृहाच्या बाहेर पडल्यानंतर उजव्या हातालाच बाहेर जिमखाना विभाग आहे जिथं शूटिंग रेंज आणि जिमखान्याचा इंडोर स्टेडियम असे 2 मोठे मोठे सभागृह आहेत. त्या ठिकाणी जर पाऊस आला तर त्या जिमखान्याच्या पलीकडच्या दालनामध्ये आतमध्ये भोजनाची व्यवस्था असेल, नाहीतर शेजारीच मंडप टाकलेला आहे तिथं भोजन असणार आहे. त्याचबरोबर अलीकडेच ओपन स्पेसमध्ये तिथं एक व्हाईट कलरचा मंडप टाकलेला आहे का जोडून त्या शूटिंग रेंजला, तिथं वाद्यवृंद याच्या संदर्भातली स्पर्धा तिथं होणार आहे. डाव्या बाजूला आपण वळल्यानंतर लगेचच एक बिल्डिंग लागते जिला सायन्स बिल्डिंग किंवा डी विंग असं म्हटलं गेलेलं आहे. त्या डी विंग मध्ये आपल्याला जे गायन प्रकार असेल, क्ले आर्ट असेल, चित्रकला असेल, यासारखे जे वेगवेगळे कला प्रकार आहेत त्या सगळ्या कला प्रकारांचं त्या ठिकाणी वेगवेगळे बाण लावलेले आहेत. आपल्याला कुठली गैरसोय होणार नाही. आमचे स्वयंसेवक पण त्या ठिकाणी सांगण्यासाठी आहेतच. तर त्या ठिकाणी त्या स्पर्धा होणार आहेत. आणि पुन्हा डाव्याच हाताला आमची मूळ बिल्डिंग आहे तिला बी विंग असं म्हटलं जातं. सर्वात जुनी असलेली बिल्डिंग जी प्राचार्य केवीच्या बरोबरीनं जोडलेली आहे. त्या बी विंग मध्ये साहित्याशी संबंधित असलेले मग वादविवाद असेल, वक्तृत्व असेल, रांगोळी असेल किंवा रांगोळी वगैरे डी मध्ये आहे, पण साहित्याशी संबंधित असलेल्या ज्या वक्तृत्व वादविवाद या स्पर्धा ज्या आहेत त्या बी विंग मध्ये असणार आहेत, जी जुनी इमारत आहे. आणि जे स्पर्धक अजूनही चहा नाश्त्याचे राहिलेले असतील त्यांना कुपन दिलेले आहेत, तर त्यांनी स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर आपला चहा नाश्ता घ्यावा आणि त्यानंतर दुपारचं भोजन 12:30 नंतर आपापल्या सोयीनं आपापली स्पर्धा संपल्यानंतर जिथं भोजनाची व्यवस्था केली आहे तिथं जाऊन घ्यावं. एकदम जर सगळे स्पर्धक तिथं गेले तर मोठा लोड येऊ शकतो. 400 ते 500 स्पर्धक एका वेळी भोजन करू शकतात, अडचण नाही. पण तरी सुद्धा आपापल्या सोयीनं आपण त्या ठिकाणी जाऊन भोजन करावं असं या निमित्तानं आयोजक संयोजक म्हणून आपणास आव्हान करतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय जय.